today's in this video we have to learn the one point is basic proportionality theorem. This theorem is very important for your examination and very important theorem for your syllabus. Okay, we have to study this theorem. The theorem is statement as per theorem statement. What is my theorem? The one line is parallel to the one side of the triangle and intersect to the other two sides. Then this line is divide the same proportion of these remaining two sides. Okay, that means त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा ही जर दुसऱ्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना काय असते सारख्या प्रमाणात विभागते म्हणजे एकाच प्रमाणात विभागते हे आपल्याला ह्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. कळालं बाळांनो काय म्हणतं? The one line is parallel to the one side of the triangle म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा ही दुसऱ्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना काय करते प्रमाणात विभागते असा हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला या ठिकाणी सांगतो. मग आपण चला तर पाहूया मग हा थेरम प्रूफ करण्याच्या पद्धती कशा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो कुठलाही आपल्याला थेरम जर आपल्याला प्रूफ करायचा असेल कुठलाही एखादा आपला प्रमेय आपल्याला सिद्ध करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी टप्पे आपल्याला जावे लागतील. त्यामधलं पहिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण सिद्ध करत असताना पहिला पार्ट आपण गिवन पाहत असतो त्याच्यात आणि त्याच्यानंतर टू प्रूफ पाहत असतो आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन आवश्यकता असल्यास कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी करत असतो आणि शेवटचा म्हणजे प्रूफ. तर अशा रीतीनं आपण ह्या चार टप्प्यांमध्ये आपण थेरम हा सिद्ध करत असतो. तर हा आवश्यकतेनुसार आपण घेत असतो हा पॉइंट आणि हे तुमचे कंपल्सरी असतात बाळांनो. तर मी येता 9वी मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गिवन आणि टू प्रूफ हे तुमचं ह्या लाईन मध्येच काय असतं मिक्स असतं हे आपल्याला लक्षात असावं आणि ते फक्त ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर आपला बघा या ठिकाणी आपण ते पाहण्याच्या अगोदर आपण ह्यानुसार आपण एक फिगर काढूया. काय सांगितलं की वन लाईन एक त्रिकोण आहे म्हणजे आपण त्रिकोण काढला आणि हा त्रिकोण काढला आणि त्या त्रिकोणाला नाव दिलं आपण ए बी सी. काय नाव दिलं? ए बी सी. आणि आता सांगितल्याप्रमाणे एक रेषा आहे म्हणून ती एक रेषा आपण या ठिकाणी काढूया. समजा ती रेषा ह्या पद्धतीने काढली. समजा ती रेषा एल आहे आणि ती कुठे इंटरसेक्ट केली पी आणि क्यू पॉइंट मध्ये. बघा द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड and intersect to the distinct points of the remaining two sides. बघा AP ला ह्या ठिकाणी the line L is intersect to the side AB at point P and intersect to side AC at point Q. ओके, तर ह्या पद्धतीचं तुम्हाला ह्या ठिकाणी दोन बिंदूमध्ये ही रेषा याला छेदलेली आहे. तर मग आपल्याला सिद्ध काय करायचं आहे? ही रेषा जी आहे ह्याला काय करते सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजेच प्रमाणात विभागते. म्हणजे AP भागिले PB इक्वल टू AQ भागिले QC. म्हणजे इकडलं जे गुणोत्तर असेल AP भागिले PB चं तेवढंच गुणोत्तर कोणाचं असेल AQ भागिले QC चं असतं. म्हणजे सेम प्रोपोर्शन असतं. हे आपल्याला ह्या ठिकाणी प्रूफ करायचं आहे. तर या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने आपण पाहूया. तर मग दिल्या पद्धतीनं गिवन आपण काय लिहिता येईल? गिवन म्हणजे पक्ष. तर पक्षामध्ये आपण लिहिता येईल in triangle ABC the line L is intersect
टू साइड AB at point P and side AC at point Q, and also line L parallel side BC, पॅरलल साइड BC ह्या पद्धतीचं तुम्हाला लिहायचं. म्हणजे मराठीमध्ये काय लिहिणार तुम्ही, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेषा BC, त्याचबरोबर रेषा L ही AB ला P बिंदू छेदते आणि AC ला Q बिंदू मध्ये छेदते. ह्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे गिवन लिहावं लागेल. मग आता प्रूफ काय करायचंय, तर ती साइड, ती जी लाईन आहे ती लाईन दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती काय करते, प्रमाणात विभागते, म्हणजे सेम प्रोपोर्शन मध्ये असते. म्हणजेच अलीकडे त्या ठिकाणी छेदतात तिकडे गुणोत्तर जर पाहिलं आपण तर AP डिवाइडेड बाय PB, म्हणजे AP डिवाइडेड बाय PB इज इक्वल टू आहे AQ डिवाइडेड बाय QC. तर हे आपल्याला करायचं, म्हणजे सेम प्रोपोर्शन, सेम म्हणजे इक्वल साइन लक्षात घ्या. आणि हे प्रोपोर्शन हे कसं असेल, सारखं असेल, हे गुणोत्तर असेल, त्याचं गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सारखं असेल, म्हणजे सेम प्रोपोर्शन मध्ये आपल्याला हे सांगता येईल. तर मग आता या ठिकाणी आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला कन्स्ट्रक्शन करणे आवश्यक आहे. मग या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपल्याला काय करायचे, जॉइन PC and say BQ. ओके, मग ह्याला आपण जॉईन करायचे, हे जॉईन करायचे. आता हे जॉईन केल्यानंतर बघा आपल्याला एक त्रिकोण, दोन त्रिकोण मिळालेले आहेत, क्रॉस मध्ये दोन ट्रायंगल्स आपल्याला या ठिकाणी मिळाले, त्यांचा आपल्याला या ठिकाणी प्रूफ करण्यासाठी वापर करायचा आहे. तर पाहूया मग आपण प्रूफ मध्ये काय करूया. आपण सर्वप्रथम इन ट्रायंगल APQ and ट्रायंगल PQB, या दोन ट्रायंगल मध्ये आपण पाहायचं आहे. आणि हा जो थेरम्स आहे, हा जो थेरम आपल्याला सिद्ध करायचा करण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे जे गुणधर्म आपण चार अभ्यासले होते त्यांचा आपल्याला ह्या ठिकाणी वापर करायचा. मग आता ह्या ठिकाणी पहा, आपल्याला ह्या ठिकाणी जर अभ्यासला आपण तर मग ह्या ठिकाणी बघा यांचा आपण पाहूया APQ आणि PQB. जर आपण पाहिलं तर कुठे आहे बघा, APQ वरचा आहे आणि PQB कडला क्रॉस आहे, हा क्रॉस. जर आपण ह्याची एक उभी आकृती जर आपण ह्या ठिकाणी काढली तर ह्या पद्धतीने मिळेल. A तर मध्ये P आहे आणि इथं Q आहे, सॉरी A आहे. तर ह्या पद्धतीची तुम्हाला आकृती आहे, ह्या पद्धतीने मिळेल, आपण लक्षात घ्या. तर APQ हा जर पाहिलं तर APQ इथं आहे, APQ आणि दुसरा आहे PQB. APQ आणि PQB हे दोन ट्रायंगल्स आहेत. आणि ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये जर आपण अभ्यासलं तर ह्या दोन ट्रायंगलच्या हा एकाच सूर्यबिंदूतून निघालेला आहे, म्हणजे यांची हाईट सारखी आहे. हाईट सारखी असेल तर त्रिकोणाचे त्यांच्या पायाबरोबर त्यांचं गुणोत्तर येईल, हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या दोघांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढलं तर काय होईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू काय होईल, ह्यांची दोघांची हाईट सारखी आहे, म्हणजे ह्या दोघांची हाईट सारखी आहे. हाईट सारखी असेल तर तुमचं गुणोत्तर याचा पाया कोणता आहे, बेस याचा AP आहे आणि ह्याचा बेस कोणता आहे, PB आहे. म्हणून या ठिकाणी तुमचं गुणोत्तर मिळेल AP डिवाइडेड बाय PB. तर हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आणि रिझन असेल पुढे ट्रायंगल having equal base. या पद्धतीचं आपल्याला ह्या ठिकाणी हे इक्वेशन ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता त्याचबरोबर आपण पुढचं काय करायचं बघा, हे एक टप्पा झाला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं, हा पुन्हा रिपीट ट्रायंगल घ्यायचा, म्हणजे वरचा त्रिकोण हा रिपीट घ्यायचा आहे. म्हणजे इन ट्रायंगल APQ
आणि जे सेकंड ट्रायंगल आहे तो ट्रायंगल ह्या ठिकाणी चेंज करायचा आहे. इथं काय केलं होतं आपण PQB घेतला होता, हा क्रॉस घेतला होता, आता इथे वेळेस हा क्रॉस घ्यायचा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय येईल PQC. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला तर दुसरा ट्रायंगल असेल QPC. हा जो ट्रायंगल आहे त्या दोन ट्रायंगल मध्ये आपण जर पाहिलं तर याचे आकार आपल्याला ह्या ठिकाणी चेंजेस होतील आणि मग ह्या ठिकाणी दोघांमध्ये कॉमन येईल PQA आणि दुसरा असेल C. तर अशा पद्धतीने हे दोन ट्रायंगल तयार होते आणि त्यामध्ये त्यांचं गुणोत्तर जर आपण पाहिलं तर कसं असेल तर ते दोघंही त्यांचे PV या बिंदूतून निघालेले त्रिकोण आहेत आणि मग असतील तर त्यांचे उंची समान होईल आणि उंची समान असेल तर त्यांचे गुणोत्तर कोणाबरोबर असेल पायाबरोबर असेल. ह्या त्रिकोणाचा पाया CQ असेल आणि ह्या त्रिकोणाचा पाया कोणता असेल AQ असेल. हे आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. म्हणून ह्या ठिकाणी बघा एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल QPC इज इक्वल टू असेल इज इक्वल टू आपल्याला मिळेल तर त्याचा पाया असेल AQ आणि याचा पाया असेल कोणता CQ म्हणजे QC. तर अशा रीतीने आपल्याला हे दुसरे इक्वेशन मिळेल आणि जर असेल तेच सेम ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. तर अशा हे दुसरं एक्झाम्पल आपल्याला ह्या ठिकाणी दुसरं मिळालेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये जायचं काय करायचं बाळांनो तर 3 नंबरच्या स्टेपमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इन ट्रायंगल. आता सुरुवातीला आपण पहिल्यांदा काय केलं होतं बघा, हा घेऊन इकडला क्रॉस घेतला, दुसऱ्यांदा काय केलं आपण हा घेऊन हा क्रॉस घेतला म्हणजे हा दोघांमध्ये कॉमन घेतला होता. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आपल्याला लक्षात घ्यायचं की त्यामध्ये हे एक क्रॉस आणि हा क्रॉस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मग त्या ठिकाणी दोन ट्रायंगल कोणते येतील, एक ट्रायंगल असेल P इथलं नाव बघा तर हे घेतलं चालते PQB अँड सेकंड असेल QPC. या दोन ट्रायंगल मध्ये जर आपण पाहिलं तर या दोन ट्रायंगल मध्ये पाहिलं हे दोन्ही ट्रायंगल जर आपण पाहिले तर काय होतील दोन्ही त्रिकोण ह्या दोन ही समांतर रेषा ह्याला आहे म्हणजे दोन समांतर रेषांच्या मध्ये हे दोन त्रिकोण आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांचं काय सारखं होईल उंची सारखं. मी तुम्हाला मागे सांगितलं की दोन त्रिकोण जर दोन समांतर रेषांमध्ये असतील तर त्यांची उंची काय असते समान असते. The two triangles are between in the two parallel lines, then these two triangles having height is same. ओके आणि मग इथे ह्या ठिकाणी दोघांची हाईट काय झाली सेम झाली. त्याचबरोबर हे दोघंही PQ ह्या पायावरती अवलंबून आहेत किंवा एकच पाया आहे म्हणून पाया सुद्धा ह्या ठिकाणी सारखा होईल म्हणजे बेस त्याचा सारखा आहे. त्याचबरोबर ह्याची हाईट सुद्धा सारखी आहे म्हणून ह्या दोन त्रिकोणाचे काय होतील एरिया सारखे होतील. एरिया ऑफ ट्रायंगल PQB बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल QPC. तर हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड तिघांचं आपण टॅली केलं तर PQB आणि QPC हे दोन सारखे आहेत बघा. हे आणि हे सारखे आहेत. जर आपण किंमत ह्या ठिकाणी PQB आहे आणि ह्या ठिकाणी QPC आहे, QPC च्या ठिकाणी आपण जर चेंज केलं आणि PQB लिहिलं तर हे पार्ट आणि हा पार्ट तुमचा सारखा होईल म्हणजे डाव्या बाजूच्या या दोघांच्या सारख्या होतील म्हणजे आपल्याला हे दोन गुणोत्तरे सारखे मिळतील. आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PAPQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू होईल एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल QPC. हे दोन का सारखे झाले लक्षात घ्या. APQ आणि QPC सारखं होतं बघा. PQB आणि QPC सारखं होतं आणि हे तर वरचं ऑलरेडी सारखं आहे म्हणजे हे दोन सारखे आहेत म्हणून हे दोघांचे गुणोत्तरे सारखे झाले. आता ह्याचे बघा जर समीकरण नंबर 1 मध्ये जर आपण अभ्यासलं तर ह्याची किंमत आहे AP भागिले PB म्हणजे टाकली AP भागिले PB बरोबर असेल आणि ह्याची किंमत पाहिली तर उजव्या बाजूचं काय असेल AQ भागिले QC हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. याचं कारण असेल फ्रॉम इक्वेशन 1 अँड. तर बघा अशा पद्धतीचा आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे की हे तुम्हाला
सिद्ध केलेलं आहे. म्हणजेच ह्याचे गुणोत्तर कसे आलं, ही काय AP भागिले PB म्हणजे इकडं आलं AP भागिले PB, आणि दुसरं आहे AP भागिले QC म्हणजे हे भागिले हे. म्हणजेच काय झालं की रेषेनं जे गुणोत्तर तुकडे केले होते ते दोघांचा भाग आणि ह्या दोघांचं गुणोत्तर, हे दोघांचं गुणोत्तर कसं आलं, सारखं आलं. म्हणजे AP भागिले PB बरोबर AP भागिले QC. म्हणजेच काय झालं, आर इन सेम प्रोपोर्शन झालेला आहे बाळांनो. तर अशा पद्धतीचा आपल्याला हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला प्रूफ करता येईल. तर बघा काय केलं होतं नेमकं आपण एक वेळेस रिव्हिजन म्हणून पाहूया की सुरुवातीला आपण हा त्रिकोण घेऊन इकडल्या साईडला सांगितलं, क्रॉस हे दोन त्रिकोण घेतले, नंतर हे दोन त्रिकोण घेतले. तर ह्यानंतर या त्याचे दोन इक्वेशन तयार केले आणि हे दोन्ही त्रिकोण जर पाहिले तर आपण समान उंचीचे त्रिकोण होते म्हणून त्यांचं गुणोत्तर कोणावर आलं, पायाबरोबर. आणि तर त्यानंतर समांतर हे दोन क्रॉस घेतले ट्रायंगल्स आणि दोन समांतर, हे दोन ट्रायंगल समांतर रेषांमध्ये होते आणि समांतर रेषांमध्ये असताना त्यावेळेस ते दोन समांतरांमध्ये असतील तर त्यावेळेस त्यांची उंची समान असते. त्याचबरोबर त्यांचा PQ हा पाया समान होता म्हणून ते दोघं त्या ठिकाणी त्या दोघांचे क्रॉस त्रिकोण होते, त्या दोघांचे क्षेत्रफळ सारखे आहे आणि सारखे आल्यानंतर त्याला आपण 3 नंबर दिला. आणि नंतर आपण टॅन केलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इक्वेशन टॅन केल्यानंतर आपल्याला हे गुणोत्तर सारखं मिळालं आणि हे गुणोत्तर सारखे असते डाव्या बाजू सारखे झाले आणि उजव्या बाजू सारखे आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला हे थेरम आपल्याला प्रूफ करता येईल. ओके, याचा चांगल्या काटेकोरपणे अभ्यास करा. हा महत्त्वाचा थेरम आहे. ओके, तर आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि पाठ करून टाका. ओके, तुम्हाला हा प्रमेय 4 मार्क देऊन जाईल पेपरमध्ये. तर अशा पद्धतीचा हा थेरम होता. तर विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचा हा थेरम होता. तर याचा यानंतर पाहूया आपण याचा व्यत्यास काय असतं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण प्रमेयामध्ये काय सांगितलं होतं, जर A B C P Q ही रेषा समांतर होती. म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलं होतं की जर तुम्हाला रेषा समांतर असेल, रेषा L समांतर बाजू BC ला होती तर त्यावेळेस त्याचं गुणोत्तर हे गुणोत्तर कसं होतं, समान होतं. म्हणजेच AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC हे या ठिकाणी आपण प्रमेय म्हणून सिद्ध केलं होतं. लक्षात घ्या. तर प्रमेयात ह्या ठिकाणी रेषा जर समांतर असेल तर त्याचं गुणोत्तर कसं असतं, समान असतं. आणि जर गुणोत्तर तुम्हाला दिलं, गुणोत्तर प्रमाणात असेल म्हणजे AP भागिले PB असेल, AQ भागिले QC असेल तर अशा वेळेस तुम्हाला व्यत्यास काय सांगतं, व्यत्यास त्यावेळेस ती लाईन्स काय होते, रेषा L समांतर बाजू BC असते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ज्यावेळेस समांतर रेषा असेल तर त्यावेळेस गुणोत्तर समान असतात हे प्रमेय सांगतो. आणि व्यत्यास काय सांगतो, जर गुणोत्तर समान असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय सांगता येईल, त्या ज्या रेषेने गुणोत्तर तयार केले ती रेषा काय असते, तिसऱ्या बाजूला समांतर असते. ओके, तर ह्या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी व्यत्यास सांगता येईल. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला व्यत्यासाचा अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही गुणोत्तरावरून रेषा समांतर सांगत असाल तर त्यावेळेस निश्चितच लक्षात घ्यायचे की तो प्रमाणाच्या मूळ प्रमाणाचा व्यत्यासाचा वापर आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि त्या ठिकाणी तुम्ही रिझन द्यायचा आहे. म्हणजे कॉर्नर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असेल किंवा ज्यावेळेस तुम्ही गुणोत्तरावरून जर पुढची लाईन आपण पॅरललता दाखवत असाल म्हणजे समांतरता दाखवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला रिझन द्यायचा आहे बेसिक काय, कॉर्नर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि जर तुम्ही लाईन पॅरलल लाईन्स आहे आणि पॅरलल लाईन्स वरून तुम्ही पॅरलल लाईनच्या रिलेशन वरून तुम्ही जर प्रोपोर्शनॅलिटी सांगत असाल तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे तिथं रिझन की तिथं असे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय BPT असं आपण त्या ठिकाणी रिझन देऊ शकता. या पद्धतीचं तुम्हाला एक्झाम्पल आलं आणि तुम्हाला x फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं बघा. तर सर्वप्रथम त्या ट्रायंगल मध्ये जायचं. इन ट्रायंगल ABC line L is parallel to side BC असं जर असेल हे तुम्हाला दिलं असेल तर त्यावेळेस गिवन मध्ये नुसार आपण या ठिकाणी सांगू शकतो की बाय BPT डायरेक्टली लावायचे. आणि BPT थेरम काय सांगतं की ही जर लाईन पॅरलल असेल तर त्यावेळेस ते प्रमाणात करतात म्हणून या ठिकाणी सांगता येईल AE डिवाइडेड बाय, बघा इथून स्टार्ट करा सोपं जाईल, AE डिवाइडेड
डी भागिले डी सी. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे आपण किती जर वरती राहिलो पुढे लिहायची गरज नाही. आता ह्या ठिकाणी चुका करता कामा नये वेळाला. आणि जर तुम्ही तिथून स्टार्ट केला ह्याला समजा असा लिहिला ए ई पूर्ण इथून इकडे गेला ए ई भागिले बी ई लिहिला आणि इकडे लिहिला समजा सी आणि याची सुरुवात इथून सुरुवात इकडून इकडे केला तर याची इथून इकडे केला म्हणजे कसं सी डी भागिले ए डी जर केला तर ह्या ठिकाणी तुमचं चुकलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी हे बसू शकत नाही. तर सुरुवात जर वरून खाली केला तर इकडे सुद्धा वरून खाली करा. याची खालून वरी केला तर याची सुद्धा खालून वरी करायला विसरू नका हे लक्षात ठेवा. तर त्यानुसार बघा ए चं माप आहे 5, डी चं माप आहे 8 बरोबर आहे 3 आणि डी सी आपल्याला एक्स काढायचं आहे. म्हणजे एक्स बरोबर असेल या दोघांचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 3 भागिले 5 आणि नंतर आपण याला सोडवलं तर इथं होईल 24 भागिले 5 म्हणजेच एक्स बरोबर होईल 24 आणि गुणिले 4.45 4.8 अशा पद्धतीचे हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. ओके, तर अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल आहे ज्यावरती डिपेंडेंट. एक्झाम्पल नंबर 2 आपण पाहूया त्याच्यावर डिपेंडेंट. तर काय असेल बघा इथं काय दिले इन द फिगर इन ट्रायंगल एबीसी डीई पॅरलल बीसी इफ बीडी इक्वल टू 5.4 सेंटीमीटर म्हणजे बीडी ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर एडी इक्वल टू 1.8 एसी इक्वल टू 7.2 दिलेली आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एई ची व्हॅल्यू. तर एई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर आपल्याला हे कशावर डिपेंडेड आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरती आधारित आहे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. मग त्यानुसार आपण इन ट्रायंगल एबीसी मध्ये जाणार आणि एबीसी मध्ये गेलं तर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पद्धतीनं काय दिलं डीई पॅरलल बीसी हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला बाय बीपीटी वापरता येईल आणि बीपीटी नुसार आपण जर लक्षात घेतलं तर बीपीटी नुसार काय होईल एडी अपॉन बीडी इज इक्वल टू एई अपॉन ईसी हे दिलेलं आहे. मागच्या वेळेस एक्स काढा म्हटलं की तुम्हाला सरळ सरळ एईची किंमत काढायची हे लक्षात आलं. एडीची किंमत तुम्हाला प्रश्नानुसार दिलेली आहे 1.8 भागिले बीडीची किंमत आहे 5.4 इज इक्वल टू एईची व्हॅल्यू काढायची आहे आणि ईसीची व्हॅल्यू दिलेली आहे 7.2. त्यानंतर आपण एई इज इक्वल टू आपल्याला किंमत काढायची आहे म्हणून एई इक्वल टू या दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे आपल्याला डिवाइड होईल म्हणजे 1.8 into 7.2 upon 5.4. त्यानंतर 18 आपण डिवाइड केलं तर 18 मध्ये 18 3 ज होईल आणि नंतर 3 न कटवल्यावरती 3 1 ज 3 3 1 ज 3 3 2 ज 6 3 to 6 पॉईंट पुढला 1 इथे होईल 12 आणि 3 4 ज म्हणजेच ए इक्वल टू या ठिकाणी होईल 2.4. अशा पद्धतीचं तुम्हाला एची व्हॅल्यू काढता येईल. काय केलं बघा 18 3 54 म्हणजे 3 आलं 3 नंबर इकडं 77.2 ला तर उत्तर आलं 2.4. अशा रीतीने तुम्हाला हे बीपीटी वरती आधारित एक्झाम्पल करता येतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा येतील तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स. त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. याला लावते वेळेस लक्षात ठेवा ह्या पॉईंटपासून इकडे लावायचं म्हणजे ए डी भागिले डी बी एई भागिले ईसी किंवा बी डी भागिले डी ए आणि सीई भागिले एई अशा पद्धतीचं लावा म्हणजे तुम्हाला ते रेसी चुकणार नाही. तर अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे आपण एक्झाम्पल पाहणारच आपण एक्सरसाइजमध्ये किंवा एक्स्ट्रा गणितांमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर त्याचा अभ्यास आपण करा. तर यानंतर आपण पुढचा थेरम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आता आज आपण काय केलं की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसं काय आहे तो काय सांगतो तो कसा प्रूफ करायचा आणि त्याच्याबरोबर त्याचा कॉन्व्हर्स आणि व्यत्यास कॉन्व्हर्स असेल किंवा त्याचा थेरम असेल ह्या दोघांमध्ये डिफरन्स कसा आहे किंवा त्याचं एखाद्या ओळीमध्ये रिझन कसं लिहायचं आणि केव्हा कोणतं लिहायचं त्याचा आपण या ठिकाणी अभ्यासला होता. आणि त्याच्यानंतर आपण 2 एक्झाम्पल यावरती डिपेंडेड आपण अभ्यासले कशा पद्धतीने उत्तर काढायचं हे आपण या ठिकाणी पाहिजे. पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा अभ्यास करा. ओके, धन्यवाद.